मित्रांनो, आपण जर एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात गेलो तर प्रथम आपण ठरवतो की ती वस्तू महाग आहे की स्वस्त आहे आणि त्यानंतरच आपण ती वस्तू खरेदी करतो। त्याचप्रमाणे जर शेअर बाजारामध्ये आपण एखाद्या शेअरची खरेदी करत असू तर प्रथम आपण ठरवले पाहिजे की त्या शेअरची किंमत ही सध्याला महाग आहे की स्वस्त आहे आणि त्यासाठी आपल्याला त्या शेअरचा प्राइस टू अर्निंग हा रेशो पाहावा लागतो। हा एक साधा भागाकार आहे त्या शेअरची सध्याची किंमत भागिले त्या एका शेअरची अर्निंग म्हणजेच EPS। तर हा EPS कसा काढला जातो तर त्या कंपनीने एकूण कमवलेला नफा भागिले त्या कंपनीचे बाजारात असलेले एकूण शेअर यातून आपल्याला त्या एका शेअरची अर्निंग हे समजते आणि यालाच म्हणतात EPS। उदाहरणार्थ एखाद्या शेअरची सध्याची किंमत ही 100 रुपये आहे आणि त्या कंपनीचा EPS 5 रुपये आहे तर त्या कंपनीचा PE रेशो झाला 20। आता हा PE रेशो काम कसा करतो? ज्यावेळेस आपण एखाद्या किराणा मालाच्या दुकानात जातो आणि जर आपल्याला साबण खरेदी करायचा असेल तर आपल्यासमोर वेगवेगळ्या कंपनीचे साबण अवेलेबल असतात, जसे की लाईफबॉय असेल, संतूर असेल, त्याचप्रमाणे लक्स असेल। आपण त्याच्या किमती एकमेकांशी कंपेअर करतो आणि त्याहून ठरवतो की हा साबण महाग आहे की स्वस्त आहे आणि त्यानंतर आपण आपला साबण खरेदी करण्याचा डिसिजन घेतो। त्याचप्रमाणे शेअर बाजारामध्ये ज्या काही कंपन्या आहेत या कंपन्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये विभागल्या गेल्या आहेत, म्हणजेच तुमचं बँकिंग सेक्टर असेल, ऑटोमोबाईल सेक्टर असेल, FMCG सेक्टर असेल आणि ह्या प्रत्येक सेक्टरच्या अंडर नंबर ऑफ कंपन्या असतात। उदाहरण घ्यायचे झाल्यास बँकिंग हे एक सेक्टर म्हणजेच ही एक इंडस्ट्री आहे आणि त्या बँकिंगच्या अंडर असणाऱ्या SBI, HDFC, ॲक्सिस, कोटक ह्या बँक आहेत। तर PE हे दोन प्रकारचे आहेत। पहिला जो आपण PE पाहिला हा कंपनीचा PE आहे, प्राइस टू अर्निंग, आणि दुसरा PE असतो तो त्या कंपनीच्या सेक्टरचा म्हणजे इंडस्ट्रीचा PE असतो, म्हणजे बँकिंग सेक्टरचा PE। तर ज्यावेळेस आपल्याला ठरवायचे असते की ती कंपनी महाग आहे की स्वस्त आहे तर त्यावेळेस आपण त्या कंपनीचा PE हा तिच्या इंडस्ट्रीच्या PEशी कंपेअर करतो। म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाचा PE हा इतर बँकांच्या तुलनेत महाग आहे का स्वस्त आहे हे आपण PE वरून ठरवतो। उदाहरणार्थ SBIचा PE सध्याला समजा 50 आहे आणि त्याचा इंडस्ट्री PE हा 30 आहे तर स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर सध्याला महाग आहे आणि तो जर स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअरचा PE जर 20 झाला आणि त्याचा इंडस्ट्री PE जर 30 असेल तर स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर सध्याला स्वस्त आहे असे आपण ठरवतो। तर ह्या PE रेशोहून आपण सहज ठरवू शकतो की तो शेअर महाग आहे की स्वस्त आहे आणि त्यावरून आपण तो शेअर खरेदी करायचा का नाही याचा डिसिजन घेऊ शकतो।